चला वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. चला वेळ न घेता लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि दोन पंच देखील आम्ही लगेच पाठवतो. मॅच चालू करा लगेच, वेळ न घेता. लक्षात घ्या 3 षटकांची मॅच दिवशी त्यांच्या विरोधात उंबरणे. दोन्ही टीम चांगला आहेत, आपल्याला बघितलं अतिशय चांगलं क्रिकेट, दोघांनी एक एक मॅच जरूर जिंकले. ही मॅच महत्वाची. या मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल, काय घडेल आपण लगेच बघणार आहोत. तर त्यानंतर होईल बघायला सुरुवात. धनावाडी आणि टीम चॅम्पियन आई भराणी माता आंबावडे दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर लगेच रिपोर्ट करा. टॉस आपण त्या मॅचचा करणार आहोत. टीम चॅम्पियन आई भराणी माता आंबावडे टीमचे कॅप्टन या लगेच. साहिल, एक मॅच थोडंसं अंपायरिंग कर का. 3 मॅचची 3 ओव्हरचीच मॅच आहे, फक्त एक मॅच. एक एक जावा पटकन. साहिल जावा, एक मॅच फक्त, 3 ओव्हरचीच मॅच आहे. तीन षटकांची मॅच आपण जरूर पाहतो. एका बाजूला टीम फाईट करते दिवशी आणि त्यांच्यासोबत उंबरणे ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पंचाच्या भूमिकेमध्ये साहिलला आपण पाहतोय, अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्याजवळ. टीम आंबावडे संघाचा अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं. वय फार कमी आहे, कमी वयामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अतिशय पहा चांगली मेहनत त्यांची नेहमी आपल्याला संघासाठी पाहायला मिळते. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. नितीन दादा लवकर जावा, लेग अंपायर प्लीज. साहिल गेलेत मैदानाच्या आतमध्ये. मॅच चालू करायचे. चला सेक्शन चालवा. लेग अंपायर देखील आलेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्यांना मागच्या मॅचमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी अजयनं 3 विकेट जरूर घेतला होता. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी चांगलं क्रिकेट आणि क्वालिटी क्रिकेट कसं खेळायचं ना, आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो. आणि तेच कैलासवासी अण्णासाहेब पाटील चषक 2026 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं सहर्ष स्वागत नितीन भैया पाटील यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला मुलाचं सहकार्य जरूर. अगदी चांगलं व्यक्तिमत्व आपण बघतो. PTPL मध्ये त्यांच्या माध्यमातून जर्सी स्पॉन्सर्स करण्यात आल्या. अगदी चांगला व्यक्ती आहे आपल्याला पाहायला गेलं तर नितीन भैया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघतोय अजयला. त्यानं मागच्या मॅचमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं. स्ट्राईक एंडला अक्षय नावसा केला विजय. पहिलाच बॉल अजयचा जास्त बाहेर राहिलाय. वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या पर्यंत करतायत. साहिलला आपण पाहिलं, अगदी चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. MTC द्वारे ही स्पर्धा कव्हर होतीये. कुणाल छोटा पॅकेट बडा धमाका, अगदी चांगलं काम त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आकुल टप्प्याचा बॉल हवाबादी आहे. नील चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल थांबणार नाही, निघून जाईल. 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेख चौकार. कणित पहिला चौकार पाहायला मिळतो. बॅटर स्ट्राईक एंडला आपण बघितलं, अक्षयच्या बॅटमधून 4 धावा. अगदी
अक्रूर टप्प्याचा बॉल होता वेगानं नील कव्हर करायचा होता, मात्र नीलला जमलं नाही आणि त्यानंतर बॉल वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी सुरेख चौकार. ज्या अजयनं पहिल्या मॅचमध्ये सुरुवात चांगली केली तो कुठेतरी आता थोडीशी बिडक. हा बॉल फटका अगदी प्रॉपर आहे. वन बाउंड आणखी एक लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. ताकद थोडीशी कमी पडली कुठेतरी. जेव्हा जेव्हा मी क्रिकेटमध्ये तुम्हाला सांगत असतो ना, व्हेरिएशन असतो तुमच्या गोलंदाजीमध्ये भरपूर चांगला आहे आणि जेवढे तुम्ही वेगवेगळे बॉल हाताळले ना तेवढं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि हेच ते क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तितक्याच चांगल्या धावा बनवणं भरपूर गरजेचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलक्यात कट केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल थांबवलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघतोय. पुन्हा एकदा आपल्या जरूर आला क्षेत्ररक्षक आहेत वीड ऑफ वा. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट आहे, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आखरू टप्प्याचा बॉल विरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे. धावा फक्त या फटक्यावरती किती मिळणार? एक सिंगल आणि एकच धाव मिळणार आहे आणि एकन धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते आहे. टोटल टीमची बॅटिंग करत असताना 10 धावा धावफलकावरती. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये 5 1-2 शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अजयनं केलाय. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. त्याच्या माध्यमातून तितक्याच चांगल्या धावा, तितकंच चांगलं क्रिकेट आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हलक्यात घेऊन काढलाय बॉल. निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे घोषांकी क्षेत्रामध्ये मिळेल एक सिंगल. सिंगल धावसंख्या धावफलकावरती 11 आणि स्कोर 11 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आतापर्यंत 11 स्कोर 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सेकंडला फलंदाज जावकुऱ्या त्याचा आपण बघतोय विजयला. घेऊन काढला मिडॉलला क्षेत्ररक्षक आहेत आपण बघतोय. लॉंगावरून क्षेत्ररक्षकाला एक सिंगल फक्त मिळेल. स्ट्राईक दिली अक्षयला कारण त्याला माहिती आहे अक्षयच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण नितीनला पाहतोय. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट कसं खेळायचं ना हे नक्कीच आपण नेहमी पाहत असतो आणि हेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. टीम अंबावडे त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणार. धनावडेवाडी संघ लगेच यायचं. अगदी बॅटच्या रडार मध्ये आहे. भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग करा. बॉल आतमध्ये ढकलला असता तर या 6 धावा वाचल्या असत्या आणि टायमिंग तेवढं मिळालं होतं. मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. बॉल निघून चाललाय 6 धावांसाठी. इट इज अ बिग 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 षटकार. 6 धावा क्वालिटी आहे. अगदी बॅटच्या रडार मध्ये बॉल भेटला, फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हलक्या तर खेळला मिडॉलला क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेट. रन आउट विजयचा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. फलंदाज बाद. 1 विकेट बोर्ड.
आंबावडेचे कॅप्टन या धनवडेवाडी टीमचे कॅप्टन आलेत. न्यू बॅटर अनिकेत लगेच व्या, प्लीज फास्ट व्या, वेळ घेऊ नका जास्त. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. हलक्या तारा घेऊन काढला क्षेत्ररक्षका, दूरवरतून पाहायला मिळत आहे. एक सिंगल मिळाले, दुसरीचा कॉल आणि इथून फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्यात. अगदी क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट काय असतं ना, हे नेहमी आपण पाहत असतो. हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. थोडं फास्ट घ्या प्लीज, वेळेचं बंधन असेल. अगदी चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल हवेमध्ये उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, फक्त बघावं लागणार. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बॉन्ड्री कव्हर करत असताना 6 धावांसाठी एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल व्हाईट बॉल. सांगता साईल व्हाईट +1. या 2 धावा ऍड होतील. आमच्याकडे इशारा करा साईल. नक्कीच चांगलं काम तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदी पंचाच्या भूमिकेमध्ये जेव्हा जेव्हा गरज तेव्हा तेव्हा साईल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरंच कौतुक करेल साहिलचा. एकच आवाज दिला लगेचच मैदानाच्या आतमध्ये आले, कारण क्रिकेटवरचं प्रेम त्यांना माहिती आहे. अगदी बॅक मध्ये आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. टीम धनावडेवाडी त्यांच्या विरोधात अंबावडे, या दोघांमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस ब गटाला पहिली मॅच सुरुवात करणार आहोत. 34-34 फार धावा झाल्या. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर चालू आहे ते मात्र तिसरं. 2 ओव्हर नंतर 34. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिला. आता दिवशी संघासमोर अगदी चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. अशोक आहेत तिथे, फक्त पाहावं लागेल क्षेत्ररक्षकाला. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. तितक्याच चांगला धावा अगदी वेगानं येत आहेत. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला. आणखीन एक व्हाईट बॉल, पंच सांगतात व्हाईट चेंडू. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल आणि हा निघून जाईल. धावा किती आहेत? सिंगल. एकच धाव मिळेल. चांगलं क्रिकेट, कॉमेडी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अगदी बघायला गेलं ना तितक्याच चांगला धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षक फक्त बघावा लागणार. वसीम आरेशीच्या बाहेर बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज आणि गेटच्या बॅटमधून षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये, अगदी बघायला गेलं ना चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण कंपल्सरी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या. कव्हर्सला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. आता फलंदाज बाद, विकेट. मी ते नवीन बॅटर आलेत, अशोकला आपण पाहतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा 48 झाल्यात. म्हणजे पहिला संघ पाहतोय अर्धशतक कंप्लीट करणार का संघाचं टीम दिवशी. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मिडॉनला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे, आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग ऑफ आलेत आणि इथून सिंगल मी आले. 49 धावा धावफलकावरती. 1 टू गो, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 49 धावा लागल्यात. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय दिवशी संघाच्या. नेक्स्ट मॅच टीम धनावडेवाडी आणि टीम अंबावडे या दोघांमध्ये पाहायला मिळेल. आणि शेवटचा बॉल मधून अक्षयच्या बॅट मधून खणखणीत जो सलामीला आलेला त्याच्या बॉल मधून षटकार. 50 ओलांडली, 55 केल्या आणि 56 धावा, अबथक 56 या मॅच मध्ये करायच्यात. बॅटिंग करत असताना टीम उंबरणे या संघाला 3 ओव्हर मध्ये 56 धावांची गरज. चला वेळ घेऊ नका. दोन्ही आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या टास्क फोर्स मध्ये जायचंय. टीम अंबावडे आणि टीम धनाडेवाडी संघ विशाल दादा यांच्या हस्ते आपण नाणेफेक करतोय. त्या मॅचची ब गटातली पहिली मॅच. चला वेळ घेऊ नका, लगेच 18 मध्ये 56 करायचे टीम उंबरणे संघाला.
धनावडेवाडी टॉस विन. डिसिजन काय आहे? लगेच सांगा. लगेच सांगा, कारण जशी मास संपेल लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि इथून मैदानाच्या आतमध्ये 18 मध्ये 56 करायचे. टीम बॅटिंग करत असताना उंबरणे या संघाला आज नवीन चेहरे, आज नवीन संघ बघायला मिळतात आणि नवीन संघ पुढे गेले पाहिजेत. लक्षात घ्या, तेच संघ बघून आपल्याला देखील कंटाळा येतो, मात्र नवीन संघाने देखील बाजी मारली पाहिजे. आणि इथून आज सगळे नवीन संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. टीम उंबरणे आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय टीम दिवशी. आता करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये 18-56 विजय बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक एंडला नील, 9 सेकंडला विजय. विजयचा पहिला फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, प्रयत्न चांगला राहिलाय. हो हो हो, काय प्रयत्न आहे खरंच. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाला. आयुष्य खरंच कौतुक करेल. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला, पण बॉल त्याच्या हातामध्ये मिळाला नाही. हरकत नाहीये, उलटा कॅच घेणं अवघड असतं, मग त्याच्या माध्यमातून तो प्रयत्न चालला होता, सक्सेस राहिला नाहीये. शुभेच्छा असतील त्या संघाला देखील, टीम दिवशीला, टीम मुंबईला देखील शुभेच्छा या मॅचसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर आणि घुसालाय डॉट बॉल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, क्वालिटी क्रिकेट. आणि इथून तितक्याच वेगानं खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि हेच ती क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्टेप ऑफ झाला, पुढे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, गॅप होती, मात्र चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे. क्वालिटी क्रिकेट काय असतं, चांगलं क्रिकेट काय असतं, दिवशी टीमनं दाखवत आलं. नेहमी चांगलं संघ तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतो. श्री गवेश्वर 11 झोंजाळवाडी हे आयोजन आपण बघतोय. पुन्हा एकदा गॅप मध्ये बसला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कम्प्लीट टॉस जिंकला. डिसिजन धनावडेवाडी टीम फर्स्ट बॉलिंगचा डिसिजन घेतला, इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम आंबावडे संघाला. नेक्स्ट मॅच टीम धनावडेवाडी आणि आंबावडे. धनावडेवाडी टीमनं बॅटिंग फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय आणि इन्व्हाइट केलाय आंबावडे संघाला बॅटिंगसाठी. नेक्स्ट मॅच ती पाहायला मिळेल ब गटामधली पहिली मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅटची कडा, फलंदाज बाद. 1 वर विकेट. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज बाद, पहिला विकेट. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी क्वालिटी क्रिकेट खेळणं गरजेचं. चांगली गोलंदाजी विजयची आतापर्यंत राहिली. बॅटिंग चांगली करावी लागेल. गॅप बघितली, बॉल लॉंग बॉडीच्या बाहेर, 1 पाऊंड सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. सुरेख चौकार. आणि स्कोरबोर्ड 8 धावा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो विजय. बॅटची गाडा, बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये. बॉल जाताना गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज राहुलला आपण पाहतो पहिल्याच बॉल वरती. इथून एक सिंगल 45 जर्सी नंबर रोहित शर्माची आठवण करून दिले राहुलनं. चांगली गोलंदाजी इथून करणं गरजेचं आहे. भरपूर धावा झाल्या. 56 धावांचा पाठलाग करत असताना टीम उंबरणे संघ पाहतोय. आखून डप्पाचा बॉल, मात्र धाव फक्त मिळणार. एकच सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल.
पूर्ण एकदा हा बॉल आपल्या जरूर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक दूर, फिल्डिंग चांगली झाली आहे आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या त्या मात्र 2. पुन्हा एकदा गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये. बॉल उंच गेला, हवेमध्ये उंच आहे, बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. अगदी चांगली क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून 6 धावा पाहायला मिळाला. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2. थोडीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, चुकी होणार आणि बॉल निघून चाललाय. धावा किती आहेत इथून? 6. षटकार, महागडा षटक ठरलंय. अगदी या षटकामध्ये धावा भरपूर आल्या. पुन्हा एकदा आपल्या जरूर पाहायला मिळते. बॉल निघून चालला. 1 बाउन्स, एकच सिंगल इथून मिळणार आहे. पंचवीस धावा धाव फलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. 6 मध्ये अजूनही करायच्यात मॅच मध्ये. तब्बल 28 धावा, 28 भरपूर धावा आहेत. 6 म्हणजे 28. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओम आलाय. 6 मध्ये 28 करायचे आहेत. पहिलाच बॉल, मोठा फटका काय असा होता, व्यवस्थित बॅटला कनेक्ट झाला नाही. एक सिंगल मिळाले. सिंगल वरती समाधान मानावं लागणार. आता मॅच मध्ये थोडस समीकरण बदललं. 5 बॉल मध्ये 27, 5 चेंडू 27 धावा. होऊ शकतं, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. क्रिकेट असा खेळ आहे ना, जोपर्यंत सामना कोणाच्या बाजूने झुकतो तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाही कोण जिंकलंय ते. शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही नाही सांगू शकत की मॅच कोणाच्या बाजूने. चांगली फिल्डिंग अक्षय जगदल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मी ते. 4 मध्ये अजूनही इथून 26 ची गरज. 4 बॉल 26 धावा. 4 बॉल वरती 4 षटकार मारले तरी सामना विजय होईल टीम दिवशी. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेमध्ये नियम आहे, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. हो, बैठक फटका काय असा होता, बॅटर बॉलचा संपर्क नाहीये, टप्पा पडला तसा निघून चाललाय. डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून जातोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 3 बॉल 26 ची गरज आहे. 3 बॉल 26 धावा. पुन्हा एकदा फटका, गॅप मोठी आहे, बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल. सुरेख 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. दोन चेंडू आणि 22 ची गरज. फुल टॉस, फलंदाज बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला असेल डी फ्लॅश, साधा सोपा सरळ. न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये. या नेक्स्ट मॅच ब गटामधली पहिली टॉस झालाय. धनावडेवाडी टॉस विन टू फर्स्ट फील्ड इन्व्हाइट केला अंबावडे संघाला बॅटिंगसाठी. आणि इथून नेक्स्ट मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच सांगितली आणि त्याच्यानंतरची मॅच असणार आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच माहिती पोहोचवतो. कोण फाईट करेल त्यांच्यासोबत आपण जरूर बघणार आहोत. टीम माना देवी स्पोर्ट्स
भैरवनाथ 11 मानगाव आणि सॅम 11 कडवे या दोघांमध्ये मॅच होणार आहे. उद्याच्या दिवसामधला लॉट्स माझ्याकडून चुकून वाचला गेला. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती सामना विजयी झाला. टीम आपल्याला पाहायला मिळते दिवशी संघ 2 मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झाल्यात. बेस्ट ऑफ लक तिसऱ्या मॅच साठी टीम दिवशी संघाला. हार्ड लक बॅड लक टीम. आपण बघणार वाईट होता आपले नेक्स्ट मॅच मराठीवाडी आणि चॅम्पियन 11 मराठी माता अंबोली संघ या दोघांमध्ये मॅच पाहायला मिळते. अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि इथून या मॅचचा मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवणार आहोत.